हिंदू धर्मामध्ये आपण एकमेकाच्या घरी जाणं, भेटणं ही आपली प्रथा आहे. त्याप्रमाणे ते माझ्या घरी आले, भेटले. आमची कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. पण माध्यमांनी त्याच्यामधनं वेगळा सूर काढला आहे आणि म्हणून तर आपण सगळे लोक माझ्या मुलाखतीकरता आलात. मी एखादी गोष्ट बोललो तर बोललो. मी कधी डिनाय करत नाही किंवा हे बोललोच नाही. तर आपल्या साक्षीने सगळं बोललं असेल तर शब्दाचे उलटे-पलटे फेकाफेक मी कधीच करत नाही. जी माझी भूमिका आहे ती स्पष्ट आहे. राष्ट्रवादीकडनं खरं तर आढळराव यांची उमेदवारी जवळ निश्चित झालेली आहे. जर आढळराव यांची राष्ट्रवादीकडे उमेदवारी निश्चित झाली तर तुमची भूमिका काय असणार आहे? माझी भूमिका शांत राहण्याची असणार आहे. पण पक्षानं मला विश्वासात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला नाही. आणि पूर्वी असं म्हटलं जायचं की सगळे निर्णय साहेब घेतात. साहेबांना सगळा अधिकार आहे. साहेबांनी पक्ष स्थापन केला आहे. मग आता साहेबांना सोडून जर बाजूला आम्ही आलो आहे, तेव्हा बाकीच्या सहकाऱ्यांना विचारायचंच नाही का? त्यांना विश्वासातच घ्यायचंच नाही का? असं काही ठरलेलं आहे का? आम्ही 5-5 वेळा निवडणुका लढवलो आहे, 3 वेळा आमदार झालो आहे. आम्हाला काहीच कळत नाही राजकारणातला, असं काही अर्थ काढायचा का? त्यामुळं पक्षाने जरी भूमिका घेतली तर माझा स्वतंत्र विचार आहे. माझ्या तालुक्यातल्या जनतेच्या किंवा माझ्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना असतील त्याप्रमाणे मी वागेल. खरं तर तुम्ही विधान केलं होतं की आढळराव यांना जर पक्षात घेतलं तर पक्ष त्यांचा स्वीकार करेल, स्वागत करेल. मात्र तुमची भूमिका वेगळी असणार आहे. तुमची भूमिका काय असणार आहे? माझी भूमिका मी आत्ताच सांगितली तुम्हाला. मी शांत बसेल. मला राजकारण केलं पाहिजे असं काही नाही ना. तर अनेक वर्ष 35 वर्ष मी राजकारण करतो आहे. सरपंचापासून तर आमदारकीचं. आणि आता काही मिळवण्याची अपेक्षा राहिलेली नाही आहे आणि काही मिळेल असंही वाटत नाही. त्यामुळं शांत बसणं माझ्या दृष्टीने फायद्याचं ठरेल ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.